अर्थशास्त्र इयत्ता 12वी 2025 प्रश्नपत्रिका कशा संदर्भातली असू शकते या संदर्भात आपण काल सहकारचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यापूर्वी राज्यशास्त्र आपण या संदर्भात अर्थशास्त्राचा व्हिडिओ अपलोड करावा अशी विनंती केली होती। त्यानंतर आज आपण मित्रांनो हा बनवत आहोत, परंतु यामध्ये आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, यामध्ये आपण जे आहे तर ते सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक 6 हा आपण दीर्घोत्तरी प्रश्न आहे तो पहिल्यांदा बघतो आहे। यामध्ये पहिला आपला जो प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा। त्यानंतर दुसरा आहे, पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी कोणत्या। तर हा प्रश्न तर या तीनपैकी एखादा प्रश्न यामधील येऊ शकतो आणि यासोबतच आपल्या एकंदरीत सराव परीक्षा ज्या झाल्या आहेत त्यामधील आपण प्रश्न बघावे, जेणेकरून आपला दीर्घोत्तरी प्रश्न हा निश्चितपणे एक त्यामधील येणारच आहे। त्यामधील प्रश्न क्रमांक आपण 3 बघणार आहोत। खालील प्रश्नाची उत्तर लिहा, कोणतेही आपल्याला 3 सोडवायचे आहे। 4 मार्काचा हा प्रश्न असतो। तर यामध्ये प्रश्न कसे येऊ शकतात, पहिला आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व थोडक्यात सांगा। नंबर 2, उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा। तिसरा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील कोणत्याही 4 तात्विक अडचणी स्पष्ट करा। चौथा आहे अंदाजपत्रकाचे प्रकार स्पष्ट करा। पाचवा आहे मागणी नियमांचे अपवाद थोडक्यात स्पष्ट करा। सहावा प्रश्न आहे मागणीच्या लवचिकता मोजणारी गुणोत्तर पद्धत। आणि सातवा आहे पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा। यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढील विधानाशी आपण सहमत असहमत ते सकारण स्पष्ट करा। पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो। दुसरा प्रश्न आहे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे। तिसरा आहे भारतातील नाणे बाजारासमोर कोणत्याही समस्या नाहीत। चौथा आहे पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो। पाचवा आहे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो। त्यानंतर सहावा आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अनेक गृहीतकावर आधारित आहे। यामधील सातवा प्रश्न आहे देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची महत्त्वाची भूमिका आहे। तर या 7 प्रश्नांपैकी मित्रांनो आपल्याला प्रश्न हे विचारल्या जाऊ शकतात। त्यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 5 जो आहे ते आपल्याला खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे। खालील तक्त्याचं निरीक्षण, वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता। मग यामध्ये एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा आणि जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता आणि जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता। त्यानंतर दुसरा आहे मित्रांनो, पुढील आकृती रेषीय मागणी वक्राची आहे। आकृतीच्या आधारे त्याखालील प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। तर ही प्रश्न आपण बघून घ्या, या पद्धतीने आपल्याला विचारले जाऊ शकतात। यानंतर आपल्याला पुढील उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत। तर हे प्रश्न बँक राष्ट्रीयकरणाचे 2 फायदे सांगा आणि दुसरा प्रश्न आहे बँका लोकांना पुरवत असलेल्या विविध सेवा लिहा। तिसरा प्रश्न आहे वरील उतार्याविषयी आपले मत नोंदवा। तर हे उतारा व्यवस्थित आपण वाचून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपण अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। तर पहिला आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र, याचं उत्तर योग्य असेल स्थूल अर्थशास्त्र। दुसरा प्रश्न आहे यामधील वैयक्तिक गुंतवणूकदाराची भांडवल बाजारावरील विश्वासार्हता कमी झाली आहे कारण। यामधील वित्तीय घोटाळे हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर आहे अक्षास समांतर असलेल्या किमान लवचिकतेची मागणी वक्र, याला आपण म्हणतो संपूर्ण लवचिक मागणी। आणि चौथा आहे इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किंमत कमी झाल्यामुळे नगरसंख्या कमी होणे म्हणजेच पुरवठ्याचा संकोच, याचं योग्य उत्तर आहे। पाचवा आहे कोणत्याही शासनास सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही वाढती असते, कारण शासनाला पाहतो आपण की अनेक कामं, विकासात्मक कामं आणि इतर जे आहेत डेव्हलपमेंटच्या कामावर असते विकास पुढे करावे लागतात। त्यानंतर आहे सहसंबंध, सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास तर स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास संपूर्ण अलवचिक। त्यानंतर आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि इकडे येईल आपलं संपूर्ण अलवचिक मागणी। इथं आहे मालसाठा पद्धत, उत्पन्न पद्धत, घटक पद्धत, तर यामध्ये उत्पादन पद्धत येतं। चौथा आहे वैयक्तिक संपत्ती कर प्रत्यक्ष कर आणि कस्टम ड्युटी अप्रत्यक्ष कर। नाणे बाजार अल्पकालीन निधी आणि दीर्घकालीन निधी जो येणार आपलं भांडवल बाजार। त्यानंतर आहे योग्य आर्थिक परिभाषक शब्द लिहा
यामधला आपला क आहे 5 गुणांसाठी असतो. वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगातून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. त्यानंतर आहे किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. त्यानंतर तिसरा आहे एका जादा नगरसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ सीमांत खर्च. चौथा एका वर्षाच्या कालावधीत सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी, याला आपण व्यवहार तोल म्हणतो. पाचवा आहे कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर आहे. कर हा आपला सक्तीचाच असतो. त्यानंतर एक आहे ड, यामधील विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बाजाराचे प्रकार आहे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि अल्पकालीन बाजार. तर अल्पकालीन बाजार हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर आहे हस्तांतरित उत्पन्न, निवृत्तीवेतन, बेकार भत्ता, वेतन आणि बक्षीस. तर वेतन वेगळा शब्द आहे. संघटित क्षेत्र, सावकार, व्यापारी बँका, सहकारी बँका आणि भारतीय रिझर्व्ह बँक. यापैकी सावकार वेगळा शब्द आहे. त्यानंतर चौथा आहे करेत्तर उत्पन्न, शुल्क, दंड, संपत्ती कर आणि अधिभार. तर संपत्ती कर हा वेगळा आहे. विदेशी व्यापाराचे प्रकार, स्थानिक व्यापार, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. तर स्थानिक व्यापार हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर आहे खाली उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती आपल्याला स्पष्ट करायची आहे. तर यामधील आहे 6 याच्यासाठी आपल्याला संकल्पना आहेत. आता निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. तर याला म्हणतो आपण स्वामित्व उपयोगिता. दुसरा आहे वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 निवृत्तीवेतन मिळते, हस्तांतरित उत्पन्न. त्यानंतर रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रामध्ये गुंतवतात, भांडवल बाजार. चौथा आहे महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला, अंतर्गत व्यापार. त्यानंतर पाचवा आहे साखरेच्या किमतीमध्ये 50% घट झाल्यास साखरेच्या मागणीत 50% वाढ होते, एकक लवचिक मागणी. त्यानंतर दुसरं ब आहे आपला फरक स्पष्ट करा. हा 6 याच्यासाठी आहे, 3 आपल्याला यापैकी लिहायचे असतात. प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, संपूर्ण लवचिक मागणी व संपूर्ण अलवचिक मागणी. तिसरा आहे एकूण प्राप्ती व सीमांत प्राप्ती. चौथा आहे अंतर्गत व्यापार व विदेशी व्यापार. पाचवा आहे किंमत निर्देशांक व मूल्य निर्देशांक. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बऱ्याच अशा पद्धतीचा प्रश्नपत्रिका येऊ शकते, परंतु पूर्ण याचे आपण उत्तर देऊ शकलो नाही. तर ते आपल्याला बघायचे असेल तर मागे आपण स्वाध्याय याचे टाकलेले आहेत, ते प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण बघावे. व येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला बेस्ट लक. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि आपले जे प्रश्न आहेत मित्रांनो, कॉन्फिडंटली आपण सोडवले पाहिजे, ज्यामध्ये सहमत असहमत असेल, मुद्द्यानुसार जेवढे मार्क आपल्याला लिहिणं गरजेचे आहे त्यानुसारच आपण ते लिहावे, जेणेकरून आपल्याला पूर्णपैकी पूर्ण गुण मिळेल. व कुठलाही पेपर आपण सोडवत असताना ज्यामध्ये प्रश्नाच्या स्वरूपानुसारच तो सोडवावा, हीच आपल्याला विनंती. परीक्षेसाठी बेस्ट लक. धन्यवाद.